2च्या सुमारास खूप मोठा पाऊस आला। नदीपात्र फुल भरल्यामुळे घरामध्ये पाणी शिरलं। काही जण जीव वाचून घेतले, काही जणांचे वाहून गेले, संसार उद्ध्वस्त होऊन गेले व काही जण आले वरे, पण काही जण मध्येच अडकले। 15 पैकी 7 जण सुखरूप आहेत आणि 5 जण वारलेले आहेत। 5 जण वारलेले आहेत। 4 महिला त्यातल्या होत्या। आता तुमच्या नातेवाईक आहेत, कोण आहेत ते वहिनी आहेत आमचे। हां, त्या कुठं थांबलेल्या होत्या आणि अचानक पाऊस कसा पाणी कसं वाटलं? ते घरामध्ये होते, पण त्याच्या पुढे पाऊस खूप असल्यामुळे ते बाहेर येता आलं नाही। त्याने आसरा बघायला गेले, पण त्यांना कुठे बी कोणची मदत भेटली नाही। NDRFची टीम 5 पर्यंत मला कॉल करत होते। ते 5च्या नंतर त्यांचा कॉल स्विच ऑफ झाला। 5 पर्यंत त्याची रेती होते। ही घटना कधी झाली? 3 वाजता। 3 वाजता कॉल केल्याच्या नंतर सगळे इथं आले होते। आल्याच्या नंतर इथं जहाजच पाठवले नाहीत। जहाज पाठवल्या नसल्यामुळं हे घटना झाली। 5 पर्यंत आमची वहिनी जिवंत होते। 5 पर्यंत कॉल चालू होता आमच्या वहिनीचा। 5च्या नंतर स्विच ऑफ झाला कॉल। म्हणजे 5 वाजता जर त्याने आले असते तात्काळ, तर आमची वहिनी आज वाचली असते। तुम्ही त्यावेळेस तिथं गावातच होतात की काय परिस्थिती त्यावेळेस? गावात भरपूर पाणी पडल्यामुळं अचानक लेंडी नदीला पूर आला आणि भरपूर पाऊस झाल्यामुळं आमच्या एकदम अचानक गावामध्ये पाणी आल्यामुळं आमच्या वहिनी घरात येता येता पाण्याच्या पुरामध्ये अडकून पडल्या आणि आमच्या वहिनीला आतमधून निघता पण येता येणं गेलं आणि भरपूर वेळा फोन केले आम्हाला, आमच्या भावांना पण सुद्धा, तरी आम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्या पाण्यामध्ये आम्हाला सुद्धा जाता येत नव्हतं आणि लाईट पूर्णपणे बंद असल्यामुळं आमची वहिनी आजूबाजूला आसरा घेण्याचा प्रयत्न केली भरपूर, पण अचानक डोक्याच्या वर पाणी गेल्यामुळं अक्षरशः आमची वहिनी त्या पाण्यामध्ये मृत्युमुखी पडली। पण NDRFची टीम नंतर येऊन प्रयत्न केला तरीसुद्धा डेड बॉडी आम्हाला मिळाली नव्हती। आज परत दुसऱ्या दिवशी गावात वर बॉडी दिसल्यामुळं आज प्रशासन म्हणत आहे की हे आपत्ती आहे। हे आपत्ती नाही, घडून आणलेली आहे। तिडके साहेब आणि आमदार तुषार राठोड यांनी भूमिपूजन केले। आम्ही इथं आम्हाला प्लॉट नाही, काही नाही न देता त्यांनी भूमिपूजन केलं। का भूमिपूजन केलं? माणसं हलवल्याशिवाय भूमिपूजन करायचं नाही ना, केले। हे ते म्हणजे आपत्ती नाही, हे जे गळभरणी केलं त्याच्यामुळं जे संकट आलं, हे आपत्ती नव्हे, हे घडून आणलेली आपत्ती होय। ह्याच्यासाठी जिम्मेदार तिडके आहेत। जोपर्यंत तिडकेवर गुन्हा दाखल होत आहे, मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही डेड बॉडी हलविणार नाही आणि गाव सोडणार नाही आणि हे करणार नाही। आम्ही अजून मरून जाऊ, पण आम्ही तिडकेला अटक केल्याशिवाय डेड बॉडी देणार नाही। प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती जोपर्यंत कारवाई होत नाही, त्यांच्यावरती जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही डेड बॉडी घेणार नाही, अशा पद्धतीची